नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चौकशी संदर्भात आणि त्या बँकेवरती प्रशासक येणार, त्या बँकेचं संचालक मंडळ बरखास्त होणार, त्या बँकेतले किमान 8 संचालक हे 10 वर्ष मुदत झाल्यामुळं सहकारी कायद्याच्या नवीन कलमाप्रमाणे अपात्र ठरणार, या स्वरूपाची सातत्यानं वक्तव्य ही आमदार सदाभाऊ खोत आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर सातत्यानं करत असतात. या बँकेवरती प्रशासक नेमला जाणार, बँकेचं संचालक मंडळ बरखास्त होणार, या बँकेमध्ये असंख्य भानगडी झालेल्या आहेत आणि आत्तासुद्धा अनेक भानगडी चालू आहेत. कर्ज प्रकरणं सध्या बेकायदेशीरपणे सुरू आहेत. एका साखर कारखान्याला तर त्याचं मूळचं कित्येक कोटीचं कर्ज थकीत असताना पुन्हा 200-250 कोटी रुपयाचं कर्ज दिलं आहे. सांगली जिल्ह्याबाहेर अनेक ठिकाणी अशा प्रकारचं कर्ज वाटप सुरू झालेलं आहे किंवा झालेलं आहे. अशा स्वरूपाची टीका खोत आणि गोपीचंद पडळकर हे सातत्यानं करत असतात. यापैकी गोपीचंद पडळकर हे अजूनही टीका करत आहेत. त्यांनी काही दिवसापूर्वीच म्हणजे अगदी 3-4 दिवसापूर्वीच पुन्हा सांगितलं की या बँकेचं संचालक मंडळ बरखास्त होणार, कारण या बँकेतले 8 संचालक हे 10 वर्षाची मुदत त्यांची संपल्यामुळं ते अपात्र ठरत आहेत. त्याचबरोबर बँकेच्या अनेक गैरव्यवहार झालेले आहेत, त्याबद्दलही शासन गांभीर्याने विचार करते. मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे म्हणजे त्यांनी गोपीचंद पडळकरांनी, आणि शासन कारवाई करणार आहे. सदाभाऊ खोतही यापूर्वी या पद्धतीची वक्तव्य करत होते, परंतु अलीकडे मात्र त्यांनी काही फारसे त्याबद्दल बोललेत असं दिसलं नाही. सध्या त्यांनी काही अन्य विषयांकडे आपलं लक्ष वळवलंय सदाभाऊंनी. यापूर्वी जी बँकेमध्ये नोकर भरती झाली ती म्हणजे यापूर्वीच्या संचालक मंडळाच्या कारकिर्दीमध्ये, त्या संचालक मंडळाच्या कारकिर्दीतल्या त्या नोकर भरतीमध्ये कोट्यावधी रुपयाचा घोटाळा झाला. अनेक संचालकांनी प्रत्येकांना काही जागा वाटून दिल्या त्या आणि त्यातनं मोठ्या प्रमाणावर पैशांचा व्यवहार झाला, अशा स्वरूपाचे आरोप खोत, त्यानंतर गोपीचंद पडळकर तसेच शेतकरी संघटनेचे नेते सुनील फराटे यांनी सातत्याने शासनाकडे केली होती. त्या नोकर भरतीची कोणती चौकशी झाल्याचं काही दिसलेलं नाही. जुन्या नोकर भरतीची नवीन जी नोकर भरती होणार ती दिवाळीच्या सुमारास, मागच्या दिवाळीच्या सुमारास, ती मात्र थांबलेली आहे. आता सुनील फराटे या संदर्भात सातत्यानं तक्रारी करतायत. त्या बँकेतल्या ज्या काही घोटाळे आहेत किंवा कथित भानगडी आहेत त्याबद्दलही चौकशी चालू आहे 81 खाली सहकार कायद्याच्या. त्यातून जबाबदारी नंतर निश्चित केली जाते आणि रक्कम काढल्यानंतर ती रक्कम कुणाच्या नावावरती किती टाकायची ही जी प्रक्रिया आहे ती अद्यापही काही झालेली नाही. या संदर्भात बँकेच्या चौकशीसाठी शासनानं विशेष चौकशी अधिकारी नेमल्याचं सुद्धा सदाभाऊ खोत आणि पडळकर यांनी सांगितलेलं होतं. त्यालाही खूप दिवस झाले. ती चौकशी केव्हा सुरू होणार आहे किंवा झाली आहे ह्याबद्दलही काही शासनाकडनं माहिती अद्याप प्रसारित झालेली नाही. आता जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त होणार किंवा त्यांच्यावर कारवाई होणार, प्रशासक येणार, या स्वरूपाची वक्तव्य गेली अनेक वर्ष चालू आहेत, परंतु अद्याप तरी काही शासनानं त्याच्यावर काही कारवाई केली असं आपल्याला दिसत नाही. आता असं का घडलं असावं? म्हणजे गोपीचंद पडळकर हे सातत्यानं टीका करतायत, सातत्यानं मागणी करतायत. सदाभाऊ खोतही अशीच मागणी पूर्वी करत होते, परंतु अलीकडं ते दुसऱ्या काही विषयाकडे त्यांनी आपलं लक्ष वळवलेलं आहे. तर शासन का कारवाई करत नाही? तर याची काही कारणं सांगितली जातात. एक तर या बँकेचं शताब्दी महोत्सवी वर्ष सुरू आहे. 2 म्हणजे या बँकेमध्ये जे संचालक मंडळ आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त संख्या संचालक मंडळामधली ही भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या सदस्यांची आहे. काही नावच सांगायची झाली म्हणजे एकूण याच्यामधली संचालक मंडळातली, तर भारतीय जनता पक्षाचे आमदार सत्यजित देशमुख आहेत, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस राहुल महाडिक संचालक आहेत, त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे पृथ्वीराज पाटील हे मोठे नेते संचालक आहेत, त्याचबरोबर जयश्री वहिनी पाटील या संचालक आहेत. याशिवाय महायुतीचे अजितराव घोरपडे आहेत, अमोल बाबर आहेत, असे अनेक संचालक महायुतीचे सुद्धा आहेत. त्याच्यामध्ये काँग्रेस किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जर आता आपण पाहिले तर तसे काही मोजकेच संचालक आहेत. त्यामुळेही भारतीय जनता पक्षाचं सरकार, महायुतीचं सरकार कारवाई करत नसावं असा एक प्रवाह आहे. दुसरं असं की 4 महिने या बँकेच्या आता संचालक मंडळाची मुदत राहिलेली आहे. या 4 महिन्याकरता संचालक मंडळ बरखास्त करायचं का, तिथं प्रशासक नेमायचा का, हाही पुन्हा विषय आहे.
त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष संग्रामसिंह देशमुखांचं एक नाव राहिलं, तेही बँकेचे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत, ते संचालक आहेत बँकेचे. तर 4 महिन्याकरता केवळ संचालक मंडळ बरखास्त करायचं का, प्रशासक नेमायचं का, असा सुद्धा सरकारसमोर पेच असावा असा एक अंदाज आहे. शेवटी हे राजकारण आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते असतील किंवा महायुती सरकारचे जे प्रमुख असतील, नेते असतील, हे सुद्धा राजकारणच पाहत असतात. सध्याची एकूण सगळी परिस्थिती जिल्हा बँकेतली पाहिली असेल तर सगळेजण गुण्यागोविंदानं एकमेकात काम करतायत असं आपल्याला दिसतंय. मग ते भारतीय जनता पक्षाचे असोत, शिवसेनेचे असोत, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे असोत किंवा काँग्रेसचे असोत, यांच्यामध्ये कोणतेही जाहीर मतभेद झालेत किंवा एकमेकावर कोणी टीका केली आहे असं सुद्धा कधी आपल्याला दिसत नाही. याचा अर्थ हे सगळ्या पक्षाचे संचालक एक दिलानं मनोमिलन करून तिथं काम करतायत. जर यांचा आरोप असेल त्याच्यावरती, म्हणजे भ्रष्टाचार होतोय, घोटाळे होत आहेत, भानगडी होत आहेत, असा पडळकर आणि सदाभाऊ खोत किंवा सुनील फराटे यांचे आरोप आहेत, पण त्याबद्दल काही प्रत्यक्षात कुणीच तक्रार करत नाही. इव्हन भारतीय जनता पक्षाचे नेते, जिल्हा पदाधिकारी किंवा अन्य काही पदाधिकारी हे सुद्धा कधी तक्रार करत नाहीत जिल्हा बँकेबद्दल. म्हणजे ही आश्चर्याची गोष्ट आहे की जिल्हा बँकेबद्दल कुणी काही बोलत नाही. सध्याची जर जिल्हा बँकेची आपण स्थिती पाहिली तर आमदार जयंत पाटील म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याच पूर्ण प्रभावाखाली ही बँक आहे. या पूर्वीच्या काळामध्ये, फार जुन्या काळामध्ये ही बँक पूर्वी ही काँग्रेस पक्षाचे, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असलेले, ज्येष्ठ नेते असलेले विष्णू पाटील यांच्या ताब्यात असायची. पण आता गेल्या काही वर्षात खूप पाणी बदललेलं आहे, कृष्णेतनं पाणी भरपूर वाहून गेलेलं आहे आणि आता वसंतदादा घराण्याचं या बँकेवरचं वर्चस्व काही फारसं राहिलेलं नाही. परंतु जयंत पाटलांचं मात्र पूर्णपणे या बँकेवरती वर्चस्व निर्माण झालेलं आहे. आता जयंत पाटलांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी म्हणून बँकेच्या संचालक मंडळावर शासन काही कारवाई करेल का, गोपीचंद पडळकर म्हणतात त्याप्रमाणे, तर तूर्त तरी अशी काही चिन्ह दिसत नाही. मग याचा अर्थ असा एक लावला जातो की जयंत पाटील यांची ताकद अधिक ठरलेली आहे आणि जयंत पाटलांच्या या शक्तीपुढं राज्य सरकार फारसं काही करू शकत नाही, जिल्हा बँकेवरती कोणती कारवाई करू शकत नाही असं एक म्हणलं जाते. आता एक यातून असा एक दुसरा मतप्रवाह असा आहे की बँकेची निवडणूक जवळ आली आहे. साधारणपणे 4 महिन्यामध्ये बँकेचं संचालक मंडळाची मुदत संपेल आणि त्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल. म्हणजे साधारण दिवाळीच्या आसपास ही निवडणूक व्हायची शक्यता आहे. अशी एक शक्यता आहे की ह्या बँकेमध्ये पुन्हा एकदा असंच सर्वपक्षीय कडबोळं हे बँकेमध्ये प्रस्थापित होईल आणि तसं करण्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. मग ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील असतील, सहकार मंत्री असतील राज्याचे, या सगळ्यांना त्यामध्ये तसा रस असू शकतो. सर्वपक्षीय संचालक मंडळ तिथं प्रस्थापित झालं तर तशा दिशेनं सुद्धा प्रयत्न केले जातील आणि या निमित्तानं सहकारी क्षेत्रात सुद्धा आपली ताकद वाढवायची असा सुद्धा महायुतीचा प्रयत्न राहू शकतो. तर तूर्त तरी असं दिसतंय की जरी हे किती म्हणत असले, आमदार पडळकर सातत्यानं म्हणत असले किंवा सुनील फराटे हे तक्रारी करत असले, तरी सुद्धा शासन ह्यावर काहीही कारवाई करेल असं तूर्त तरी दिसत नाही. संचालक मंडळ बरखास्त करेल किंवा प्रशासक नेमेल असं काही दिसत नाही. यातून मग वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. जयंत पाटलांची शक्तीपुढं शासन नमलेलं आहे, ते काही फार कारवाई करू शकत नाही, जयंत पाटलांना दुखवू इच्छित नाही, इथपर्यंत सुद्धा काही लोक तर्क करतात. पाहूया आता नेमकं काय होतंय ते. 4 महिन्याचा कालावधी राहिलेला आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा, त्यामुळे काही गडबडीनं समजा शासनानं कारवाई केलीच तर माहीत नाही, पण त्याच्याकरता सुद्धा काही ठोस कारणं असावी लागतात. एक तर अजून बँकेची चौकशी अधिकारी नेमलेले आहेत, त्यांच्याकडून काही चौकशी सुरू झाली की नाही ते माहीत नाही. जी 91 कोटी रुपयापर्यंत तो गैरव्यवहाराची रक्कम काढलेली आहे ती अजून जबाबदारी त्याची निश्चित केलेली नाही आणि अशा अवस्थेमध्ये नेमक्या कुठल्या कारणाकरता जिल्हा बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करायचं हा सुद्धा कदाचित शासनापुढं पेच असू शकतो. पाहूया नेमकं काय होतंय जिल्हा बँकेचं. पण तूर्त तरी असं दिसतंय की जयंत पाटलांची ताकद भारी ठरलेली आहे. सरकारची ताकद जिल्हा बँकेच्या बाबतीत तरी सरकारनं नमतं घेतलंय, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाबतीत असं एकूण आजचं चित्र आहे. आमचं हे रागरंग.com ही यूट्यूब वाहिनी आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.